राज्याचे माजी मंत्री आणि राज्याचे माजी विरोधी पक्ष नेते राहिलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते धनंजय मुंडे आपल्याबरोबर आहेत. मुंडे साहेब, आज अजित पवार आपल्यात हयात नाही आहेत. खरं तर तुमची मोठी साथ होती अजित पवारांना. आज असते तर 12वा अर्थसंकल्प त्यांनी मांडला असता. अचानकपणे दादांची कमी कुणीही भरून काढू शकत नाही. पण आज दादा असते तर 12वा अर्थसंकल्प या महाराष्ट्राचा आदरणीय दिवंगत दादांनी मांडला असता. पण दादा अचानकपणे निघून गेल्यानंतर हा अर्थसंकल्प राज्याचे मुख्यमंत्री, महाराष्ट्रात पहिल्यांदाच राज्याचे आदरणीय मुख्यमंत्र्यांनी हा अर्थसंकल्प मांडला आणि मांडल्यानंतर हा पहिल्या वाक्यात सांगितलं की हा अर्थसंकल्प मी आदरणीय स्वर्गीय दिवंगत अजितदादा पवार यांना समर्पित करतो. अनेक योजना दादांच्या नावानं काढण्याचा निर्णय घेतला आणि सगळ्यात महत्त्वाचं शेतकरीची कर्जमाफी, शेतकऱ्यांचं वीज बिल जे आम्ही माफीचा निर्णय मागं घेतलेला तो पुढे कायम ठेवला. एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या 12 पिकांचे भाव जे बाजारात आल्यानंतर खाली जातात ते भाव खाली जाऊ नये यासाठी एक वेगळी योजना मुख्यमंत्र्यांच्या नावाने आणली. ते एक शेतकऱ्यांसाठी फार मोठा दिलासा आहे. ग्रामीण भागामध्ये सर्वाधिक शेतकरी राहतो, त्याचं 1000 लोकसंख्येचं गाव मुख्य रस्त्याला सिमेंट कॉन्क्रीटनी जोडलं जाणार हा निर्णय सुद्धा फार मोठा आहे. याच्यातून ग्रामीण विकासाची क्रांती तर नक्कीच घडेल. त्याचबरोबर ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांचा माल योग्य वेळेत हा बाजारपेठेत येईल, त्याला योग्य भाव मिळेल. म्हणजे 4 सूत्री या अर्थसंकल्पात येणाऱ्या 40 दशकाचा विचार या अर्थसंकल्पात महाराष्ट्रात या ठिकाणी केलेला आहे, महाराष्ट्र सरकारने केलेला आहे आणि तो आदरणीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी अतिशय व्यवस्थितपणे मांडून शेतमजुरापासून शेतकऱ्यांपर्यंत, कामगारापासून उद्योगापर्यंत, युवकांच्या शिक्षणापासून तर त्याच्या नोकरीपर्यंत ह्या सर्व गोष्टी आणि महिलाच्या सबलीकरणापासून त्या महिलांना सर्वदूर मदत करण्यापर्यंत ह्या 4 सूत्रात हा अर्थसंकल्प आहे. हा पैसे कुठून आणणार? ह्या सगळा अर्थसंकल्प एवढा मोठा नाही, पण विरोधक हाच प्रश्न उपस्थित करतात. आता विरोधक प्रश्न उपस्थित करतात, आम्ही उत्तर दिल्यानंतर त्या उत्तरामधून तुम्हाला जे प्रश्न आणखीन निर्माण होणार आहेत ते तुम्ही विरोधकांना विचारणार. पुन्हा विरोधकांनी एक प्रश्न विचारला की तुम्ही आम्हाला विचारणार. तुम्ही पैशाची गळजी करू नका, आपलं चॅनल व्यवस्थित चालणे ना आर्थिक. परंतु विरोधक म्हणतात की वित्तीय तूट मोठ्या प्रमाणात आहे. तूट असो की काही असो, या राज्याचा अर्थसंकल्प आणि त्या अर्थसंकल्पात ज्या योजना जाहीर केल्यात, जी तरतूद दाखवली आहे, जी देण्याचा निर्णय केलाय, हे महाराष्ट्र सरकार त्याच्यासाठी कटिबद्ध आहे. हा विश्वास महाराष्ट्र सरकारने 1.25 वर्षापूर्वी या महाराष्ट्रात महायुतीचं अभूतपूर्व यश पदरात दिल्यानंतर आणखीन काय विश्वास पाहिजे? तर तुम्हाला विश्वास बसत नाही साहेब, तुम्हाला क्लीन चिट मिळाली आहे, परंतु तुमच्यावरती आरोप होतात आहेत. राजाभाऊ की महादेव मुंडे प्रकरणात तुम्ही आरोपी आपण पाहिलं तर धनंजय मुंडे होते. धनंजय मुंडे यांनी स्वतःबद्दल जे काही आरोप होतात आहेत महादेव मुंडेच्या हत्येच्या प्रकरणासंदर्भात त्यावरती बोलणं जे आहे ते टाळलेलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. व्हिडिओ जर्नलिस्ट हरीश अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.